नमस्कार दोस्तों, आप देख रहे हैं जनता की नजर। कोपरगांव की सियासत से इस वक्त ऐसी खबर आ रही है जिसने विरोधियों के खेमे में हलचल मचा दी है। कोपरगांव नगर परिषद चुनाव से ठीक पहले भारतीय जनता पार्टी को एक मजबूती मिली है। प्रभाग नंबर 10 के दर्जनों मुस्लिम भाइयों ने आज कोल्हे परिवार और भाजपा की नीतियों पर भरोसा जताते हुए पार्टी का दामन थाम लिया है। युवा नेता विवेक कोल्हे की मौजूदगी में इस पक्ष प्रवेश ने शहर का सियासी मिजाज बदल दिया है। इस मौके पर उस वार्ड के मुस्लिम समाज के रहनुमा सलीम भाई पठान ने पुरजोर अंदाज में कहा है कि मुस्लिम बिरादरी पूरी ताकत के साथ विवेक कोल्हे के साथ खड़ी है। विवेक कोल्हे ऐसे लीडर है जो समाज के हर तबके को साथ लेकर चलते हैं और सबको इंसाफ दिलाते हैं। सलीम भाई ने यकीन दिलाया कि इस बार कोपरगांव में भाजपा की ऐतिहासिक जीत होगी और पराग संधान भारी मतों से नगराध्यक्ष चुने जाएंगे। इसके बाद आमिर पठान ने जज्बाती बयान किया। उन्होंने कहा, सियासत नहीं इंसानियत जरूरी है। सभा में मौजूद आमिर पठान ने ऐसी बात कही जिसने सबका दिल जीत लिया। उन्होंने विरोधियों पर निशाना साधते हुए कहा, हम पहले जिनके साथ थे उन्होंने हमें सिर्फ भीड़ की तरह इस्तेमाल किया, लेकिन जब हमारे परिवार पर मेडिकल इमरजेंसी आई, जब हमें इलाज के लिए मदद की जरूरत थी, तब उन लोगों ने हाथ खड़े कर दिए। उस मुश्किल घड़ी में हमने विवेक कोल्हे से राब्ता किया और उन्होंने हमारा दल या मजहब नहीं देखा, बल्कि इंसानियत के नाते हमारी मदद की। आमिर पठान ने साफ लफ्जों में कहा कि कोल्हे परिवार सिर्फ वोटों की राजनीति नहीं करता, बल्कि मुसीबत में इंसानियत के नाते अपनों के साथ खड़ा रहता है। पूर्व विधायक स्नेहलता कोल्हे के मार्गदर्शन में हुए इस कार्यक्रम में कई गणमान्य लोग भाजपा में शामिल हुए। जानकारों का मानना है कि इतनी बड़ी तादाद में मुस्लिम भाइयों का भाजपा में शामिल होना कोपरगांव के चुनाव में एक निर्णायक मोड़ साबित हो सकता है। विवेक कोल्हे की सबका साथ सबका विकास वाली छवि अब जमीन स्तर पर रंग ला रही है। इस पक्ष प्रवेश ने न सिर्फ भाजपा का संगठन मजबूत हुआ है, बल्कि विपक्ष के लिए भी मुश्किलें खड़ी हो गई है। अब देखना दिलचस्प होगा कि यह जन समर्थन चुनावी नतीजों में किस तरह तब्दील होता है। आप इस सियासी बदलाव को कैसे देखते हैं, हमें कमेंट बॉक्स में जरूर बताएं। ताजा तरीन खबरों के लिए बने रहे हमारे साथ। वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब करना न भूलें। नमस्कार। परंतु गेल्या 4 वर्षामध्ये आमदार आणि सीओ कुठलाही नगरसेवक नाही, नगराध्यक्ष नाही, कुठला काही मेजॉरिटीचा विषय नाही। आमदारांनी सांगायचं, सीओनी ऐकायचं। 16 कोटी रुपये आपलं या ठिकाणी वार्षिक बजेट आहे। 25-30 कोटी रुपये शासनाकडून यायचं आणि त्या ठिकाणी जवळपास 72 किलोमीटरचे रस्ते या शहरामध्ये आहे। 75 कोटी रुपये आपल्या रस्त्यांवर, गटारीवर आणि पेवर ब्लॉक मध्ये खर्च झालेले। हे माझे मनगढंत आकडे नाही, हे माहितीच्या अधिकारामध्ये घेतलेले, नगरपालिकेतून घेतलेले आकडे आहे। म्हणजे 1 किलोमीटरला 1 कोटी रुपये खर्च झाला आहे। त्या कमानीपासून इथपर्यंत माझ्या मते 1 किलोमीटर झाला असेल, म्हणजे 1 कोटीच्या वर खर्च झालेला असा शासकीय किंवा नगरपालिकेचे आकडे सांगतात। आणि हे आमदारांच्या कारकिर्दीमध्ये झाली का नाही फवारणी? 4 वर्ष एकदाही झाली नाही म्हणता। परंतु नगरपालिकेतून 75 लाख रुपयाचे बिल काढले गेले। किती? 75 लाख रुपयाचे बिल। तुमच्या आमच्या कराचा पैसा त्या ठिकाणी वापरला गेला। त्याचा दुष्परिणाम किंवा गैर मार्गाने त्या ठिकाणी तो पैसा वापरला गेला। एवढंच नव्हे तर संधान साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मृत जनावर विल्हेवाट लावायचं एक बिल काढलं गेलं। किती मृत जनावर आपल्या भागातून विल्हेवाट लावली असेल शहरातून? तर 4 वर्षात 7000 त्या ठिकाणी जवळपास मृत जनावर विल्हेवाट लावली आणि त्याचं बिल काढण्यात आलं। आजही तुम्ही निघाले आणि संभाजी महाराज चौकात गेलं तर तुम्हाला दिसतात सगळे संध्याकाळचे गेट टुगेदर केलेले असते सगळ्या जनावरांनी तिथं। म्हणजे काहीतरी कोंडवाड्यात जिथं त्यांना ठेवलं पाहिजे त्याचा 7.5 लाख रुपये वर्षाला त्या ठिकाणी बिल काढलं जातं पगारापोटी फक्त। इतर खर्च मी सांगत नाही। असे अनेक भ्रष्टाचार गेल्या 4 वर्षामध्ये झालेला आहे। ते आहे 7/12चा प्रश्न आहे, तो फक्त निवडणुकीचा विषय सगळ्यापुरती न राहता तो 7/12चे उतारे तुमच्या नावावर केल्याशिवाय आम्ही लोक स्वस्थ बसणार नाही, एवढा शब्द मी या ठिकाणी देतो तुम्हाला। 80,000च्या वर लोकसंख्या असलेला हा शहर आहे, तरी हक्काची एकही ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी आपली नाहीये। आणि 16 कोटी रुपये आपलं वार्षिक बजेट असताना आपल्याला नगरपालिकेला ॲम्ब्युलन्स परवडत नाही, हास्यास्पद वाटतं। म्हणून आपल्याला सगळ्यांना सांगतो मी, अनेक जण आजार पडतो, अडीअडचणी येते, पहिल्या 100 दिवसाच्या आत त्या ठिकाणी हक्काची ॲम्ब्युलन्स नगरपालिका घेऊन मोफत कोपरगावकरांसाठी आम्ही ती ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी जाहीर करणार आहोत। आणि विश्वासनाम्यामध्ये काय शब्द दिलेले आपण, त्या ठिकाणी दर 4 महिन्याला नगरपालिका आपल्या दारी येणार आहे। नगरपालिकेचे सगळे अधिकारी त्या ठिकाणी, दोन्ही नगरसेवक, स्वतः नगराध्यक्ष, अधिकारी जागेवर येऊन त्या ठिकाणी ऑन दी स्पॉट निर्णय आपल्याला दिला जाईल। त्याचप्रमाणे आमच्या ज्या महिला भगिनी किंवा जे पण
पुरुष मंडळी ज्यांच्या घरातलं पाल्य नगरपालिकेच्या शाळेत शिकत असाल तर त्यांच्यासाठी 20% घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय आम्ही या निमित्ताने घेतलेला आहे. एकात नाही समोरचे काय आहे, तुम्ही आता निवडणूक आली म्हटल्यावर ते काय तुम्ही म्हणतील ते देतील. तुम्ही उद्या सांगा भाऊ इथं ओपन स्पेस आहे, ताजमहल बांधून द्या, ते म्हणतील दिला. कारण त्यांना परत निवडणुकीला मागायलाच यायचं नाहीये. आताच 75 गाठलेली आहे त्यांनी, त्याच्यामुळे परत निवडणुकीला मतदान मागायला यायचं नाही. मला 4 वर्षांनी आमदारकी आहे ना, तुम्हाला तुमच्याकडे यायचंय स्थिती होती. आणि पाण्यासाठी आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेबांनी प्रचंड काम केलं कोपरगाव करता. आदरणीय स्नेहलताताई कोल्हेंनी पण प्रयत्न केले, पण राजकारण म्हणून ते सगळं हाणून पाडलं नाही तर आज आपल्या निळवंड्याचं स्वच्छ पाणी रोज आलं असतं. जसं संगमनेरला येत आहे, जसं श्रीरामपूरला येत आहे. पण राजकारण केलं आणि खोटे लोक शेतकरी पुढे उभे केले, कोर्टात केसेस टाकला आणि निळवंड्याची स्कीम हाणून पाडली. मग 5 नंबर तळ तरी पूर्ण करायचं होतं, त्याच्यात प्रचंड भ्रष्टाचार केला. 93 साली शहरामध्ये फक्त एक पाण्याची टाकी होती साईबाबा तपोभूमीच्या तिथं. त्यानंतर शहरातली जी दुसरी टाकी झाली ती लक्ष्मीनगरला झाली होती, आणि ती पण आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेबांमुळे. म्हणजे अशा एक ना अनेक कामं कोल्हे कुटुंबाने केलं. आणि ते आज विचारताय का हे काम कोणी केलं आणि कोल्हे कुटुंबाने काय केलं. 20 वर्षातली फक्त 5 वर्ष सत्ता होती. 5 वर्षात दृश्य स्वरूपातले कामं जर म्हटले, नगरपालिकेची बिल्डिंग असेल, वाचनालयाची बिल्डिंग असेल, पोलीस स्टेशन असेल, आपलं पंचायत समिती असेल, कोर्टाची बिल्डिंग असेल, फायर स्टेशन असेल, बस स्टँड, अशा हजारो बिल्डिंग आणि हे कामं केलेले आहे. पण ह्या सगळ्या समस्या आपल्याला सोडवायच्या आहेत. नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या आपल्याला दुरुस्त करायच्या आहेत, त्यांच्या क्लासरूम स्मार्ट क्लासरूम करायचे आहे. या नदीच्या कडेला आपल्याला जॉगिंग ट्रॅक करायचा आहे. गेल्या 9 वर्षापासून आपण या कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीची वाट बघत होता. या 9 वर्षात त्यापैकी 5 वर्ष समजा नगरसेवक होते, पण नंतरच्या 4 वर्षात या ठिकाणी कोणी नगरसेवक नव्हता, या ठिकाणी प्रशासक होता. प्रशासक आणि या कोपरगाव तालुक्याचे आमदार असे 2च शासक या नगरपालिकेवर होते, आणि त्यांचा कारभार गेल्या 4 वर्षापासून या ठिकाणी चालू होता. पण या 4 वर्षात त्यांनी असंख्य भ्रष्टाचार या ठिकाणी करून ठेवल्याचा वास या ठिकाणी येतो आहे. माहितीच्या अधिकारात आम्ही लढत असताना बरेचसे कागदपत्र आमच्या हाती लागले आणि आमचंही डोकं त्या ठिकाणी चक्रावून गेलं की किती मोठा भ्रष्टाचार या 4 वर्षात या ठिकाणी झालेला आहे. मित्रांनो, आपण गोरगरीब जनता त्या ठिकाणी नगरपालिकेचा कर भरतो, मग ती नळपट्टी असो, घरपट्टी असो किंवा आपले गाळे भाडे असो, आपण ती भरतो आणि वर्षासाठी मोकळे होतो. पण आपण त्याचा विचार करीत नाही की आपण भरलेला आपल्या कष्टाचा पैसा, आपल्या कराचा पैसा हा जातो कुठं. आपण पाण्याची जर परिस्थिती बघितली तर कोपरगाव मध्ये केवळ आपल्याला 70 ते 72 दिवस वर्षाला पाणी येतं, पण 1650 रुपये आपण त्या ठिकाणी पट्टी देतो. म्हणजे आपण केवळ 72 दिवसाचे 1650 रुपये देतो. त्याचप्रमाणे आपण जर श्रीरामपूर नगरपालिका बघितली तर अर्धा इंचीला त्यांचे 2000 रुपये आहेत. पण या 2000 रुपयामध्ये ते 365 पैकी जवळपास 315 दिवस आपल्या नागरिकांना त्या ठिकाणी पाणी देतात. जर राहता नगरपालिका आपण बघितली, आपल्यापेक्षा खूप छोटी नगरपालिका आहे, पण ते सुद्धा त्यांच्या लोकांना त्या ठिकाणी 92 दिवस पाणी देतात आणि मात्र 1300 रुपये त्या ठिकाणी पट्टी घेतात. जर नगरपालिका श्रीरामपूरचा आपण विचार केला, 315 दिवसाचे 6 रुपये रोजाने ते आपल्या नागरिकांना त्या ठिकाणी पाणी देतात. जर आपण राहत्याचा विचार केला तर 13 रुपये 50 पैसे रोजाने ते आपल्या नागरिकांना त्या ठिकाणी पाणी पुरवतात. आणि जर नगरपालिका कोपरगावचा आपण विचार केला तर ही कोपरगावची नगरपालिका आपल्याला 23 रुपये रोजाने त्या ठिकाणी पाणी देते. हा पैसा जातो कुठं? तुमच्याकडून तर कराच्या रूपाने पैसा वसूल केला जातो, पण तुम्हाला पाण्यापासून वंचित ठेवलं जातं. आज आम्ही भाजप या पक्षात प्रवेश केला. 9 वर्षापासून विरोधी पक्षामध्ये काम करत होतो प्रामाणिकपणे. तर काही हॉस्पिटल इश्यू आला, हॉस्पिटल इश्यूमध्ये आमची मदत झाली नाही. विवेक भैयांना कळालं, विवेक भैयांनी संपर्क केला आणि विवेक भैयांनी विश्वास दिला तर तुम्ही पक्षाचं काम करू नका आणि कुठलंही काम करू नका, पण तुमच्या हॉस्पिटलची मदत आम्ही करू, एक पुण्य म्हणून करू. त्यामुळे विवेक भैयाच्या कामाला आकर्षित होऊन आम्ही निर्णय घेतला विवेक भैयांसोबत काम करायचं. आणि कोण म्हणतं का भाजप मुस्लिम समाजाच्या विरोध आहे? पूर्ण कोपरगाव शहरात गावागावामध्ये पूर्ण मुस्लिम समाज ठामपणे विवेक भैयांसोबत उभा आहे आणि या येणाऱ्या निवडणुकीत आम्ही ती सर्व भर पूर्ण करू आणि सर्व उमेदवार जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याचं काम करू आम्ही.
एवढंच बोलून 2 शब्द थांबवतो. आणि आज पहिलीच वेळ आहे, 9 वर्षापासून काम करतोय समोरच्या पक्ष, फक्त गर्दी जमा करायसाठीच होतो. आज प्रवेश केला, आज पहिल्यांदा माईक हातात घ्यायची संधी विवेक भैयांनी दिली, त्यामुळे त्यांचे आभार मानतो. खरं तर आपला हा भाग बाराबलुतेदारांचा आहे, कष्टकऱ्यांचा आहे, कामगारांचा आहे. सर्व जाती धर्माचे लोक आपल्या या ठिकाणी गुण्यागोविंदाने राहता, कसलीही तेढ नाही. पण गेल्या 9 वर्षापूर्वी, 9 वर्षापासून जे एक आपला विश्वासघात करण्याचं काम चाललंय, 9 वर्षापूर्वी या ठिकाणी मंदिरात 7/12च्या नावाखाली पेढे वाटपाचा कार्यक्रम केला. आपल्या भावनांशी खेळलं गेलं. इथं महिलांची संख्या लक्षणीय आहे. महिला, आपल्या सर्व माता भगिनी, बाजारला जर गेला तर भेळीचा पुडा आणल्यानंतर त्याचा जो दोरा असतो, त्याची पिशवी असती, संसारासाठी ती देखील जपून ठेवणारी महिला असेल, माझी माता भगिनी असेल, तर यावेळेस मतदानाला जाताना कृपया सर्वांनी विचारपूर्वक आणि कुठेतरी एक निर्णायक असं एक विश्वास ठेवून विवेक भैयांवर आपण मतदानाला गेलं पाहिजे. आपण काळजीपूर्वक प्रत्येक जण कोणतीही गोष्ट खरेदी करताना पडताळून बघतो, त्याची एक्सपायरी डेट बघतो. मित्रांनो, 9 वर्षापासून जो कारभार चाललाय, हा कारभार आपल्या सर्वांना माहीतच आहे. समोरच्या विरोधकांकडे आता काही कोणताही मुद्दा उरला नाही. स्वप्न विकली जात आहे, सांगता येते आम्ही हे करू ते करू. महिलांसाठी कोणते तरी एक नवीन फॉर्म आले का आम्ही तुम्हाला रोजगार देऊ, आम्ही तुम्हाला शिलाई मशीन, हा सगळ्यात प्रमुख मुद्दा होता. अतिक्रमण झालं, पण आपलं कोणत्याही प्रकारचं पुनर्वसन या ठिकाणी झालं नाही. 2 वेळा काळे आले, पण गाळे काय आले नाही. सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी काम करत असताना विवेक भैयांनी आपल्याला जो विश्वास भरला आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. कोणताही नेता आता त्यांना उरला नाही प्रचाराला आणायला. त्याच्यामुळे उद्या ते काहीतरी एक मनोरंजनाचा कार्यक्रम आहे. मनोरंजन करून निवडणूक जिंकता येत नाही. त्यासाठी ग्राउंडवर काटेकोरपणे फिरून निवडणूक लढली जाते आणि ती जिंकली जाते. येणाऱ्या 21 तारखेला विवेक भैयांच्या नेतृत्वाखाली हा गुलाल नक्कीच आपला असेल.